नवनाथ बन यांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर मात्र नवनाथ बन यांच्या संदर्भातला विजयोत्सव साजरा झाला आणि लोकशाही मराठीशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली होती, ती आपण पाहिली। आता ड्रोनच्या माध्यमातून आपण काही विजय आणि त्या ठिकाणी असलेले पराभव यावेळेला पाहतोय। वॉर्ड 207 रोहिदास लोखंडे, वॉर्ड क्रमांक 165 या ठिकाणी अशरफ आझमी, वॉर्ड क्रमांक 33 मध्ये मोईन सिद्दीकी, तर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये तेजस्वी घोसाळकर। भाजपचा ड्रोन हा ठिकाणी या ठिकाणी लीड घेताना ड्रोन आपल्या समोर येताना दिसतोय। विजयश्री खेचून आणलेली आहे नवनाथ बन यांनी वॉर्ड क्रमांक 135 मध्ये। वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मात्र शिवसेना विजयी झालेली आहे। रेखा यादव त्यांच्या उमेदवार त्या ठिकाणी होत्या। वॉर्ड क्रमांक 215 मध्ये विजयी उमेदवार ठरले संतोष ढोले आणि अजय पाटील पुन्हा एकदा भाजपचेच वॉर्ड क्रमांक 214 मध्ये विजयी उमेदवार ठरलेले आहेत। तर मुंबई शिवसेनेच्या यामिनी जाधव आघाडीवर आहे। दक्षिण मुंबई यामिनी जाधव पुन्हा एकदा जो खरं तर विश्वास शिंदेच्या शिवसेनेनं यामिनी जाधव यांच्यावर ठेवलेला होता, तर त्या या ठिकाणी आघाडी घेताना दिसत आहेत। तर मालेगावमध्ये काटेकी टक्कर सध्या सुरू आहे। मालेगावमध्ये नेक टू नेक फाईट ही होताना दिसते। एमआयएमनं या ठिकाणी मुंबईत खातं उघडलेलं आहे। एमआयएम मुंबई चंद्रपूर नंतर मेजबान अतिक अहमद खान हे विजयी होताना दिसत आहेत। मुंबईत एमआयएम या ठिकाणी खातं उघडतंय। बरोबर आहे। यापूर्वी मात्र एमआयएमचं अस्तित्व नसताना देखील थेटपणे या ठिकाणी धडक मारत अनेक मुस्लिम बहुल भागांमध्ये आपली चाचपणी करत आपल्या पक्षाचा प्रचार करण्याकडे एमआयएमचा प्रचंड प्रमाणामध्ये भर होता। मेहजाबीन अतिक अहमद खान यांनी विजय प्राप्त करून देत एमआयएमचा चंचू प्रवेश हा मुंबईतल्या राजकारणात करून दिलेला आहे। नागपूरमध्ये भाजपची देखील आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे भाजपच्या गोटात आणखी एक मोठी बातमी, नागपूरमध्ये 151 पैकी सर्वाधिक जागा राखण्यामध्ये भाजप हा पुढच्या प्रभाग क्रमांक 146 मध्ये देखील मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे। मात्र नवी मुंबईतले अपडेट्स मला आपल्या मोबाईलवरती मिळत आहेत। नवी मुंबईमध्ये भाजप 70 जागांवर आघाडीवरती आहे आणि नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता गणेश नाईक राखतात का याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। नवी मुंबईची ब्रेकिंग न्यूज आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। भाजप 70 जागांवरती आघाडीवरती आहे। भाजपचं दुसरं पॅनल देखील विजयी झालेलं आहे। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 10 चे सर्व भाजपचे उमेदवार देखील विजयी झालेले आहेत। किरण दगडे पाटील, दीपाली पवार, अल्पनाताई वरपे आणि दिलीप वडपे पाटील हे देखील त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। त्याच संदर्भातली आपण बातमी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। मंगेश पांगारेंनी 14,667 मतं मिळवलेली आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये मंगेश पांगारे विजयी झालेले आहेत। तर चारकोप कांदिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 20 मधून दीपक बाळा तावडे हे विजयी होताना दिसत आहेत। चारकोपचा निकाल समोर आलेला आहे। मोबाईलमध्ये आपण हे अपडेट पाहतोय। चारकोप कांदिवली पश्चिम प्रभाग क्रमांक 20 दीपक बाळा तावडे हे विजयी झालेले आहेत। तर भाजपचे प्रकाश दरेकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। ठाकरे गटाच्या रोशनी गायकवाड प्रचंड पिछाडीवर आहेत। त्यामुळे दरेकर बंधूंमध्ये काहीसा उत्साह। वॉर्ड क्रमांक 166 मध्ये शिवसेनेच्या मिनल तुरडे तिसऱ्या फेरीत या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर प्रभाग क्रमांक 167 मध्ये चौथ्या फेरीत काँग्रेसच्या समन आझमी या आघाडीवर आहेत। एक मोठी बातमी मी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे कोपर खैरणे भाजपच्या सायली शिंदे यांनी विजय प्राप्त केलेला आहे। जसं मगाशी मी म्हणालेलो होतो की नवी मुंबईमध्ये खरं तर एका हाती सत्तेचा मार्ग हा भाजप खेचून आणण्याची शक्यता आहे। 70 पेक्षा जास्त जागांवरती ते आघाडीवरती आहे। विजयश्री खेचून आणणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रकाश दरेकर हे देखील आता विजयाच्या अक्षरशः उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेले आहेत आणि ठाकरे गटाच्या रोशनी गायकवाड या मात्र प्रचंड पिछाडीवरती आहेत। म्हणजे त्यांना मागे टाकण्यामध्ये दरेकरांना यश आलंय। दरेकर यांच्याकडे 3000पेक्षा अधिक मतांची त्या ठिकाणी आघाडी आहे। त्यामुळे भाजप या ठिकाणी देखील करिश्मा करत प्रकाश दरेकरांना विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन आलेले। अगदी काही क्षणामध्ये त्यांचा विजय जो आहे तो घोषित होण्याची देखील शक्यता निश्चित नाकारता येत नाही। प्रवीण दरेकर जे आहेत त्यांचेच बंधू म्हणून त्यांची ओळख आहे। दुसरीकडे स्वतःची एक भाजपतली एक वेगळी कामगिरी करून दाखवणं। त्याचबरोबर ज्यावेळेला प्रवीण दरेकर आपल्याबरोबर बोलत होते त्यावेळेला भाजप कशा प्रकारे विजयी रथ आपल्यापर्यंत खेचून आणणार, मुंबईमध्ये महायुतीचं सरकार येणार याचा कॉन्फिडन्स दाखवत होते। त्यापैकी एक चाक किंवा एक महत्वाचा उमेदवार म्हणून त्यांच्या बंधूंकडे देखील पाहता येऊ शकतो।
अगदी अकोल्यामध्ये 80 पैकी 43 जागी भाजप आघाडी घेताना दिसते. अकोल्यामध्ये 80 पैकी 43 जागा भाजप म्हणजे दुप्पटीनं भाजप या ठिकाणी पुढे येताना दिसते. अकोल्याची या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. तर मुंबईतून आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. वॉर्ड क्रमांक 134 मध्ये MIM विजयी झालेली आहे. तर अकोल्यामध्ये 80 पैकी 43 जागा भाजप आघाडी घेताना दिसत आहेत. मीरा भाईंदरमधला अपडेट आलेला आहे. मीरा भाईंदरमध्ये मतमोजणीचा निकाल भाजप 32 जागांवर आघाडीवर, तर प्रभाग क्रमांक 148 मध्ये अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवारांना आता कुठंतरी लीड घेताना अपक्ष उमेदवार दिसतोय. गेल्या निवडणुकीत सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांनी चांगली कामगिरी केलेली होती. तर वॉर्ड क्रमांक 19 मध्ये प्रकाश तावडे विजयी भाजपचे, विक्रम राजपूत भाजपचे, वॉर्ड क्रमांक 50 मधून विजयी, वॉर्ड क्रमांक 123 मध्ये सुनील मोरे विजयी झालेले आहेत. तर भाजपचे वॉर्ड क्रमांक 20 मधून दीपक तावडे विजयाची पताका उंचावताना दिसत आहेत. त्यानंतर वॉर्ड क्रमांक यावेळेला 124 कडे आपण जाऊयात. सकीना शेख विजयी झालेल्या आहेत. गीता भंडारी या मशाल या चिन्हावरती म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी झालेल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ड्रोनही उडताना दिसत आहेत. यावेळेला वॉर्ड क्रमांक 182 मध्ये मिलिंद वैद्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. महापालिकांच्या रणधुमाळीत जालना पालिकेमध्ये भाजपचे 25 जागेवरती विजयश्री खेचून आणलेली आहे. जालन्याकडे आपण केव्हापासून अपडेट देतोय. खरं तर लागवी जालन्यामध्ये भाजपची महापौर पदाकडे अक्षरशः घोडदौड सुरू झालेली आहे. आणि ज्या प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ज्यांच्या अंडर या सगळ्या महापालिका निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या, भाजपच्या अनेकांनी आपली ताकद पणाला लावलेली होती. जालन्यामध्ये तर आता महापौर भाजपचाच येणार या दृष्टीनं त्यांची घोडदौड सुरू झालेली आहे. कारण जालन्यात भाजपनं तब्बल 25 जागा विजयी करून दाखवलेल्या आहेत. जालना पालिकेत भाजपनं 25 जागा अक्षरशः खेचून आणलेल्या. त्यामुळे जालन्यामध्ये जर त्यांचा महापौर विराजमान होणार असेल तर त्यात नवल कुठलंच नाही. मात्र सगळ्यांचं लक्ष अखेर मुंबई महानगरपालिकेकडे. महायुती जर निवडून आली तर मात्र काय इचलकरंजी पालिकेवरती देखील भाजपनं आपला झेंडा फडकावलेला आहे. मगाशी आपण अपडेट्स दिलेले होते. 43 जागा जिंकून भाजपनं विजयी घोडदौड त्या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. 29 महापालिकांपैकी 26 महापालिकांमध्ये भाजपच आघाडीवरती आहे. आणि महापालिकांच्या रणधुमाळीमध्ये भाजपनं विजयश्री खेचून आणली तर त्यात नवल नाही. 29 पैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये वर्चस्व कुणाचं तर भाजपचं हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.